महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात मतदान घेण्याचं कारण काय? मोदींच्या सभा व्हाव्यात म्हणून इतके टप्पे घेतले का, असा सवाल शरद पवारांनी विचारलाय. तर जाणीवपूर्वक 5 टप्पे घेतले असून राज्यकर्त्यांना राज्यातील वातावरणाबाबत चिंता वाटत असावी अशी टीका पवारांनी केली. स्थानिक मुद्द्यावरून भाषण सुरू करणं मोदींची स्टाईल आहे असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला लगावला. एफआरपी संकल्पना आम्ही आणली हे मोदींना माहीत नसेल आणि एफआरपीवरून टीका करणाऱ्यांना त्याचा अर्थ कळत नसेल असं म्हणत शरद पवारांनी मोदींच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा असून सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी विचारांची तडजोड केली. सत्तेसाठी ठाकरे कोणत्याही थराला जाऊ शकतात असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. ठाकरेंनी आमच्याशी दगाफटका करून सोनिया गांधींसोबत संगनमत केलं अशी टीका बावनकुळेंनी केली. डोंबिवलीत मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी मनसे आणि शिवसेनेचा डीएनए एकच असल्याचं वक्तव्य केलं आणि त्यांच्या या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय. कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार आहेत. 12 मे रोजी राज ठाकरे कल्याण लोकसभेत जाहीर सभा घेणार आहेत अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. महायुतीचे कल्याणचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस तसंच अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा कल्याण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोकण दौऱ्यावरती आहेत. नारायण राणेंचा प्रचार करण्यासाठी अमित शहांची रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये भाजपच्या कार्यालयाला भेट दिली. भाजपच्या कार्यकर्त्यांची ऊर्जा आणि उत्साह उल्लेखनीय आहे. आमचं सरकार तिसऱ्यांदा परत यावं यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याचं ट्विट मोदींनी केलं. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी इस्लामपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार आहे. धैर्यशील मानेंच्या प्रचारासाठी फडणवीस जाहीर सभा घेणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नंदुरबार दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या ते बैठका घेणार आहेत. तर महायुतीतील नाराज घटकांशी देखील चर्चा करणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या सोलापुरात 3 सभा होणार आहेत. धाराशिव, सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील वंचितच्या उमेदवारासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात उतरणार आहेत. तर प्रकाश आंबेडकरांच्या निशाण्यावरती कोण असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली. रणजितसिंह निंबाळकरांना पाठिंबा देत त्यांनी माढा मतदारसंघात भाजपची ताकद वाढवली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे आज अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दादा भुसे, छगन भुजबळ, गिरीश महाजन उपस्थित असतील आणि महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. महाविकास आघाडीचे भिवंडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. मोदी 400 पार खासदार करतील यात तुमचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील हक्काचा खासदार हवा आहे असं भावनिक आवाहन नारायण राणेंनी केलं. आता तुमच्या प्रगतीच्या आड कोणी येणार नाही. पूल रस्ते बांधण्याची जबाबदारी मी घेतो असं आश्वासन नारायण राणे यांनी दिलं. जितेंद्र आव्हाडांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे अटकेच्या भीतीनं रोज सकाळी शरद पवारांना फोन करून भाजपसोबत जाण्यासाठी गळ घालायचे. त्यांना 15 वर्ष सत्तेत राहूनही 5 वर्ष विरोधी पक्षात बसता आलं नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींवरती फक्त टीका करण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत. त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याची जबाबदारी मी घेतली असा टोला नारायण राणेंनी लगावलाय. शरद पवार अनेक वर्ष सत्तेत होते पण त्यांनी काय केलं असं सवाल करत चांगल्याला चांगलं म्हणा असा सल्ला नारायण राणेंनी पवारांना दिला. नारायण राणेंनी विनायक राऊतांवरती जोरदार हल्लाबोल केला. विनायक राऊत बिनकामाचा खासदार आहे असं म्हणत त्यांनी टीका केली. तर कोणत्याही प्रकारची विकास कामं आली की हा खासदार विरोध करायला उभा असतो असा देखील आरोप केला.
शरद पवार येत्या 3 मे रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी चोपडा आणि मुक्ताईनगरमध्ये शरद पवारांच्या सभांचं आयोजन करण्यात आले, तर भुसावळमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे. ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी वंचितच्या उमेदवारांवरती आरोप केले होते आणि त्याचा समाचार वंचितचे उमेदवार युवराज जाधव यांनी घेतलाय. केलेले आरोप सिद्ध करा आणि पुरावे सादर करा, अन्यथा ठाकरे गटाच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असं थेट आव्हान त्यांनी संजय सावंत यांना दिलंय. अमरावती लोकसभेची मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली, मात्र या मतदान प्रक्रियेत कर्तव्य बजावणाऱ्या शेकडो शिक्षकांना मतदानापासून वंचित राहावं लागलंय. शेकडो कर्मचाऱ्यांचे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट हे त्यांना वेळेवरती न मिळाल्यानं हे कर्मचारी मतदानापासून वंचित राहिलेत. नवी मुंबईतील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या विनापरवाना आठवडा बाजाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय, तर पालिकेच्याच वर्दहस्तामुळे विनापरवाना बाजार भरवला जातो असा आरोप नागरिकांनी केला. एका महिन्याच्या 3.9 कोटी रुपये जमा करा अथवा चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ पश्चिम रेल्वेची इमारत जप्त करण्याचे आदेश देऊ असे आदेश उच्च न्यायालयानं रेल्वे मंत्रालयाला दिलेत. लवादाच्या 2015 सालच्या आदेशाच्या अंमलबजावणी संदर्भात न्यायालयानं हे आदेश दिले. 1.5 लाख गिरणी कामगार घराच्या प्रतीक्षेत असून या कामगारांना घर देण्यासाठी अद्यापही कोणती ठोस पावलं उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आता लवकरात लवकर राज्य सरकारनं 1.5 लाख गिरणी कामगारांना घर देण्यासाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी गिरणी कामगारांनी केली. जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरील मेट्रोच्या कामासाठी बोपोडी चौक ते चर्च चौक दरम्यान बंद केलेली दुहेरी वाहतूक 3 वर्षांनी पूर्ववत करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतलाय. बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्यामुळे पिंपरीकडून पुण्यामध्ये येणाऱ्या वाहन चालकांचा वळसा टळणार आहे. गोवा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्गावरती बायपाससाठी मडगाव स्टील राष्ट्रीय वेस्टर्न गर्डर्स बसवण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे आणि हे काम 2 ते 29 मे असं तब्बल 28 दिवस चालणार आहे. या कामासाठी कोकण रेल्वेच्या माजोर्डा मडगाव विभागादरम्यान मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलाय. एकत्रित परिवहन सेवा सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर कल्याण महानगर परिवहन महामंडळ स्थापन करण्यात आलं. आता केडीएमटी नाही तर केएमपीएमएल नावानं बस धावतात आणि त्या इलेक्ट्रिक बस रस्त्यावरती धावण्यासाठी सक्षम आहेत का याबाबतचं होमोलोगेशन सर्टिफिकेट उपक्रमाला मिळाल्यामुळे ई बस धावण्याचा मार्ग देखील सुकर झालाय. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये सर्वत्र उष्णतेची लाट कायम राहील अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे एप्रिलप्रमाणे मे महिना नागरिकांसाठी तापदायक ठरणार आहे. वाढत्या उकाड्यापासून सुटका करण्यासाठी एसी कूलरसारख्या उपकरणांचा वापर वाढतोय आणि राज्यात दुपारी 25,137 मेगावॅट विजेची मागणी नोंदवण्यात आली. मे महिन्यात सुद्धा विदर्भ मराठवाड्यासह देशाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक उष्ण ठरल्यानंतर आता मे महिन्यात सुद्धा उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली. पंचायत समितीकडून 7 गावं आणि 3 वाड्यांना 7 टँकरना पाणी पुरवठा सुरू आहे. टँकरच्या मागणीमध्ये आणखी वाढ होणार आहे. अहमदनगर तालुक्यातील दरोडा प्रकरणातील 2 आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. या प्रकरणी 2 गुन्ह्यांची उकल करण्यात तसंच आरोपींकडून पोलिसांनी मुद्देमाल देखील जप्त केलाय. छत्तीसगडच्या नारायणपूर इथे झालेल्या चकमकीत 10 माओवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आलंय. जहाल माओवादी जोगन्नासह त्याची पत्नी आणि विनय उर्फ अशोकचा देखील खात्मा करण्यात आलाय. या घटनेनंतर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. समृद्धी महामार्गावरती कडेला उभ्या असलेल्या ट्रकच्या टायरची हवा तपासत असताना भरधाव ट्रकनं मागच्या बाजूला जोरदार धडक दिली आणि या धडकेमध्ये 1 जण जागीच ठार झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये आगीचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतं. एकाच दिवसात 3 ठिकाणी आग लागली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या मदतीनं वेळेत आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. बोदवड तालुक्यातील लोणवाडी धोनखेडा गावाशेजारी असलेल्या शिवारात शॉर्ट सर्किटमुळे 8 एकर शेतातील मका पीक जळून खाक झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. या प्रकरणी शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. नांदेड जिल्ह्यातल्या राहेरमध्ये चक्रधर स्वामी यांच्या यात्रेला सुरुवात झाली. पारंपरिक छबिन्यासह रथपालखी काढून यात्रेला सुरुवात झाली. छबिना, रथपालखी, घोडेस्वारी, काठी, महाआरती असे विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी पार पडतात.
काल भैरवनाथ खंडोबा महाराजांच्या उत्सवानिमित्तानं कुरळी ग्रामदेवताच्या मंदिराला देशी विदेशी अशा आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली। पहाटे काकड आरती, महापूजा, अभिषेक केल्यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुलं होतं। चीनच्या ग्वांगडोंग भागातील डाबू काउंटीमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं भूस्खलन झालं। त्यामुळे डोंगराळ भागातून जाणाऱ्या महामार्गाचा 18 मीटरचा भाग दरडीसह जंगलात कोसळला। या दुर्घटनेत 24 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे, तर एकूण 54 प्रवासी आणि 20 वाहनं दरडीखाली अडकली होती। त्यापैकी स्थानिकांनी 31 जखमींची सुटका करत त्यांना रुग्णालयात दाखल केलं। आणि या बातम्यांचा इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात इतर घडामोडी पाहण्यासाठी। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।